दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. शेतकरी दिवाळखोरी जाहीर झाली. 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि 1125 दिवस आज पूर्ण झालेले आहे. सरकार आमच्या आंदोलनाची दखल घेत नाही, संपूर्ण कर्जमुक्ती करीत नाही, म्हणून आज आम्ही नादारीची घोषणा म्हणजे दिवाळखोरीची घोषणा जाहीर केली आहे. पूर्वी व्यापारी किंवा उद्योजक किंवा एखादा शेतकरी त्याला जर काही आपत्ती आली तर तो नादारी किंवा दिवाळखोरी घोषित करायचा. हा दिवा गावभर फिरवायचा, त्याच्या दारापुढे लावायचा आणि माझी दिवाळखोरी निघाली असं जाहीर करायचा. म्हणजे त्याची त्या माध्यमातून आत्महत्या वाचत होती. आज 56,000 शेतकऱ्यांच्या घरी मानसिक स्वास्थ्य बिघडलेले आहे. सरकारची तुटपुंजी 2 लाखाची कर्जमुक्ती आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्या कर्जमुक्तीचा 75% फायदा होणार नाही, म्हणून आज आम्ही 56,000 शेतकऱ्यांच्या वतीने ही दिवाळखोरी जाहीर केली आहे. दिवाळखोरी जाहीर करायचा अर्थ असा, यापुढे बँकेनं आमच्या दारामध्ये पैसे मागायला यायचे नाही, हा निर्वादेचा सल्ला, म्हणून आम्ही दिवाळखोरी आज घोषित केली आहे. इथून पुढे बँक आमच्या दारात येणार नाही. जर आली तर मात्र बँकेनं पुढील जो काही संघर्ष होईल याची तयारी ठेवायची.